सत्तावरी विश्वासाची परंपरा ही हाताची साथ खरी जनतेच्या हो कल्याणासाठी काँग्रेसची सत्तावरी विश्वासाची परंपरा ही हाताची साथ खरी काँग्रेसची सत्तावरी हाताची साथ खरी काँग्रेसची सत्तावरी हाताची साथ खरी पेट्रोलचा दर गेला आभाळाला गॅसचाही भाव किती वाढीव झाला वर्षाला 2 कोटी नोकऱ्यांचं काय खात्यावर 15 लाख आलेच नाही जीएसटी ने व्यापारांची केली नाही ना नोटबंदीमुळे जीव हैराण झाला अच्छे वाले दिन दिए नाही अरे नुसतीच फसवे गेली जनतेच्या हो कल्याणासाठी काँग्रेसची सत्तावरी विश्वासाची परंपरा ही हाताची साथ खरी काँग्रेसची सत्तावरी हाताची साथ खरी मराठा मुस्लिम धनगर लिंगायत त्यांना मिळालं नाही आरक्षण बळीराजाला कर्जमाफीचं दिलं तुम्ही खोटं आश्वासन ओ बेटी बचाओ बेटी पढाओ देऊन फसवणारा खोटं बोलून घेऊन बोल गावांचा वाजलाय बोजवारा उसळू दे काँग्रेसची सत्तावरी विश्वासाची परंपरा ही हाताची साथ खरी जनतेच्या हो कल्याणासाठी काँग्रेसची सत्तावरी विश्वासाची परंपरा ही हाताची साथ खरी काँग्रेसची सत्तावरी हाताची साथ खरी काँग्रेसची सत्तावरी हाताची साथ खरी मध्ये बोलायचं राहिलं या जनसंपर्क अभियानाचे 3 उद्देश आहेत डोर टू डोर फिरून या पॉम्पलेट्स जे आहेत म्हणजे आपले विचार जे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवायचे आणि दुसरं महत्त्वाचं पक्षासाठी निधी संकलन करणे तर आता पक्षासाठी जी निधी संकलन आपल्याला करायचं आहे त्यामध्ये सध्या उद्योगपती प्रचंड प्रमाणात या भाजप सरकारला मदत करतायत हजारो कोटी रुपये मदत करतायत तर त्या बदल्यात आपल्याला सर्वसामान्यांकडनं पैसे घेऊन तो आपला पक्षाचा निधी उभा करायचा आहे इकडे ते उद्योगपतींकडून घेत आहेत आपल्याला उद्योगपतींकडून घ्यायचे नाहीत कारण एक उद्योगपतींकडून जर धोरणं म्हणजे पैसे स्वीकारले तर उद्या धोरणं पण उद्योगपतींच्या अनुकूल राबवावं लागतात आणि मग मात्र पुढं अडचणी येतात जसे आता यायला लागल्यात या सरकारला हे सरकार काहीच करू शकत नाही आहे सगळे रिमोट अंबानी अडानी आणि या उद्योगपतींच्या हातामध्ये आहेत त्यामुळे त्यांच्याकडून घेतलं तर देशाचा बट्ट्याबोळ होऊन जाईल सर्वसामान्यांना त्रास होईल सर्वसामान्य गोरगरीब होरपळतील आणि म्हणून सर्वसामान्यांकडनं पैसे घ्यायचे ते काय हजारो कोटी देऊ शकत नाही सर्वसामान्य त्याच्यामुळं सर्वसामान्यांकडनं किमान 100 रुपये
जे देऊ शकतात त्यांच्याकडनं 500 आणि 1000 रुपये. तर अशा पद्धतीनं काही हजार, काही जणांकडनं 500 आणि बाकीच्यांकडनं 100 रुपये प्रति घर अशा पद्धतीनं आपण निधी संकलन करतोय. काँग्रेसच्या माध्यमातून खूप मोठमोठ्या योजना आपल्यापर्यंत आल्या. मग मागासवर्गीय बांधवांसाठी, अल्पसंख्याकांसाठी, सर्वसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी हजारो रुपयाच्या योजना प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्यातले 100 रुपये फक्त आपल्याला परत मागायचे आहेत. काही पुस्तकं आपण इथे ठेवलेले आहेत. तर त्या पद्धतीनं प्रत्येकाला जे काही आपापल्या परीनं शक्य आहे ते आपल्याला निधी संकलन करायचं आहे. तर मी आपल्या सगळ्यांना विनंती करतोय की काँग्रेस पक्षासाठी निधी संकलनाचा जो कार्यक्रम राहुल गांधीजींनी दिलेला आहे त्याला आपण सगळ्यांनी प्रतिसाद देऊन काँग्रेससाठी आपण निधी संकलित करावा. महत्त्व पैशाला नाही, महत्त्व भावनेला आहे की बाबा आम्ही तुमच्यासोबत आहोत. ही जी भावना आहे ती भावना महत्त्वाची आहे आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी निधी संकलन मध्ये सहकार्य करावं ही विनंती या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना करतो. ज्या ज्या लोकांना आपली निधी द्यायची आहे ते लोक रमेश मुस्तानचे आहेत, महाराज आहेत, आपले सरपंच आहेत, मी आहे. आम्हाला भेटून निधी आपली निधी आमच्याजवळ जमा करू शकतात. त्याबद्दल आपल्याला 100 रुपये 100 रुपये 100 रुपयाची पावती आहे. 100 आहे, 500 1000 आहे. त्याला शक्य आहे ते 100 द्या, 500 द्या, 1000 द्या. तुम्हाला जे जायचं असेल ते तुम्ही द्या. ती निधी आपण संकलन करून वगैरे पाठवून तुमच्या मार्फत ही निधी दिल्लीला जाणार.